मयंकचा हा थरार आणि आर्यन ईश्वरीच्या प्रेमाची खरी कसोटी पाहणारा भाग. तर हाय हॅलो नमस्कार, आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 11. प्राणांतिक संघर्ष आणि प्रेमाचा महाअग्नी. राजवाडे पॅलेस. मध्यरात्रीची वेळ होती. बाहेर पावसाने रौद्र रूप धारण केले होते. विजांच्या कडकडाटात राजवाडे पॅलेसचे पांढरे पडदे फडफडत होते. हॉलमध्ये मयंक आपल्या क्रूर हास्यासह उभा होता, तर समीर गुन्हेगारासारखा खाली मान घालून उभा होता. आर्यनने ईश्वरीचा हात घट्ट पकडला होता. ईश्वरीचे शरीर थरथरत होते, कारण मयंकच्या फोनमधील त्या फोटोत तिचे वडील विनायकजी एका खुर्चीला बांधलेले होते आणि त्यांच्या गळ्याला एका गुंडाने धारदार चाकू लावलेला होता. काय झालं आर्यन? तुझी ती रूढ टायकूनची इमेज कुठे गेली? सही कर या पेपर्सवर, नाहीतर उद्या सकाळी तुझ्या लाडक्या सासऱ्यांची बातमी पेपरमध्ये वाचायला मिळेल. मयंकने टेबलावर फाईल फेकत म्हटले. तशी ईश्वरी खूप घाबरली आणि ढसाढसा रडू लागली. आर्यनचे तर डोळे रागाने लाल झाले होते. त्याच्या कपाळावरची शीर ताणली गेली होती. मयंक, तू माझ्या बिझनेसशी खेळलास तिथपर्यंत ठीक होतं, पण तू एका निष्पाप माणसाचा जीव धोक्यात घालतोयस, हे मी मुळीच सहन करणार नाही. ईश्वरी धावत मयंकच्या जवळ गेली. मयंक, प्लीज माझ्या बाबांना सोडून द्या. त्यांनी तुमचं काय बिघडलंय? तुम्हाला जे हवंय ते मी करायला तयार आहे, पण त्यांना काही करू नका प्लीज. ती रडत विनवणी करू लागली होती. तिला असं त्या दृष्ट मयंकसमोर हात जोडलेलं पाहून आर्यनला बघवलं नाही. आर्यनने लगेच तिला मागे खेचले आणि म्हणाला, ईश्वरी, रडू नकोस. या नराधमासमोर डोकं टेकवू नकोस. याला फक्त पैसा आणि सत्ता हवी आहे आणि ती त्याला कधीच मिळणार नाही. पिहूची चतुराई आणि आबांचा ओल्ड स्कूल एंट्री. वरच्या मजल्यावरून पिहू हे सगळं गुपचूप बघत होती. तिने पाहिलं की हॉलच्या बाहेर मयंकचे 2 गुंड तैनात आहेत. तिने लगेच आबांच्या रूममध्ये धाव घेतली, तर आबासाहेब निवांत झोपले होते. त्यांना कानोकान खबर नव्हती की आर्यनच्या रूममध्ये नेमकं काय घडतं आहे ते. पिहू त्यांना असं झोपलेलं बघून म्हणाली, आभा, उठा लवकर. दादा आणि वहिनी संकटात आहेत. तो मयंक इथे आला आहे आणि त्याने विनायक काकांना किडनॅप केलंय. पिहू धापा टाकत म्हणाली. तसं आबांना क्षणाचाही विलंब लागला नाही उठायला. त्यांनी वेळ न लावता आपल्या कपाटातून एक जुनी रिव्हॉल्वर काढली. तशी पिहू थोडी घाबरली आणि म्हणाली, आबा? तसे आबा म्हणाले, पिहू, तू पोलीस कमिशनर गायकवाड यांना फोन लाव. त्यांना सांग की राजवाडे पॅलेसवर तातडीने फोर्स पाठवा आणि तू मागच्या दरवाजाने बाहेर पडून गॅरेजमध्ये जा. तिथे आपला ड्रायव्हर आहे. त्याला घेऊन त्या लोकेशनवर जा जिथे विनायकजींना ठेवलंय. मी इथे मयंकला सांभाळतो. पिहूने पहिल्यांदाच आबाचा तो जुना करारी बाणा पाहिला होता. ती काळोखात शिताफीने बाहेर पडली. हॉलमधील तणाव आणि आर्यनचा मास्टर स्ट्रोक. हॉलमध्ये मयंक आता अधीर झाला होता. आर्यन, शेवटचे 2 मिनिटं, सही कर, नाहीतर मी फोनवरून ऑर्डर देईन, मयंक म्हणाला. आर्यनने ईश्वरीकडे पाहिले. ईश्वरी खूप रडत होती. आर्यनला ते बघवलं नाही. तसं आर्यनने क्षणाचाही विचार न करता पेन हातात घेतला. ईश्वरी ओरडत होती, नको आर्यन, ही प्रॉपर्टी तुमचं आयुष्य आहे. माझ्या बाबांसाठी तुम्ही तुमचं साम्राज्य गमावू नका. आर्यनने ईश्वरीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ईश्वरी, साम्राज्य पुन्हा उभं करता येतं, पण माणसं एकदा गेली की परत येत नाहीत गं. तू आणि तुझं कुटुंब माझ्यासाठी या कागदापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आर्यन सही करणार इतक्यात त्याने मयंकला विचारलं,
मला खात्री कशी पटेल की सही केल्यावर तू त्यांना सोडशील? मयंक म्हणाला, माझा शब्द आहे. तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाही. मला लाईव्ह व्हिडिओ कॉल हवाय. मला बघायचंय की ते सुखरूप आहेत की नाही. आर्यनने अट ठेवली. ठीक आहे. मयंकने रागाने व्हिडिओ कॉल लावला. पलीकडे विनायकजी बेशुद्ध अवस्थेत दिसत होते. पण त्याच वेळी आर्यनने पाहिले की विनायकजींच्या मागे असलेल्या खिडकीतून पिहूची सावली दिसत होती. पिहू आणि राजवाड्यांचे गार्ड्स तिथे पोहोचले होते. जसं आर्यनला सिग्नल मिळाला, त्याने अचानक मयंकच्या हातातील फोन हिसकावून जमिनीवर आपटला आणि मयंकच्या कानशिलात एक जोरदार लगावली. तुझा खेळ संपलाय मयंक. तुंबळ हाणामारी आणि विजयालक्ष्मीचे पश्चाताप. हॉलमध्ये गोंधळ उडाला. मयंकच्या गुंडांनी आत येण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात आबांनी हवेत गोळीबार करून म्हणाले, एक पाऊल जरी पुढे टाकलात तर याद राखा. आबांचा आवाज सिंहासारखा घुमला. आर्यन आणि मयंकमध्ये झटापट सुरू झाली होती. मयंकने खिशातून चाकू काढला आणि आर्यनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे ईश्वरीने पाहिले आणि ती मध्ये आली. चाकू तिच्या हाताला लागला आणि रक्त वाहू लागलं. ईश्वरी, आर्यन ओरडला. त्याचा राग आता अनावर झाला होता. त्याने मयंकला उचलून काचेच्या टेबलावर आदळला. मयंक बेशुद्ध पडला. तितक्यात विजयालक्ष्मी धावत तिथे आली. तिने ईश्वरीच्या हातातून वाहणारं रक्त पाहिलं आणि आर्यनचा तो रुद्र अवतार. तिला समजलं की तिने ज्या अहंकारासाठी ईश्वरीचा तिरस्कार केला होता, त्याच ईश्वरीने आज तिच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं होतं. ही विजयालक्ष्मी ईश्वरीजवळ आली आणि तिने तिचा जखमेचा हात आपल्या पदराने बांधला. खूप दुखतंय का ईश्वरी? मी काय विचारतीया? एवढं लागलंय म्हणल्यावर दुखणारच. मला माफ कर गं ईश्वरी. मी तुला ओळखायला खूप मोठी चूक केली. आज तू या घराला आणि माझ्या मुलाला वाचवलंस. विजयालक्ष्मीच्या डोळ्यातून पहिल्यांदाच पश्चातापाचे अश्रू वाहत होते. पोलीस कारवाई आणि विनायकजींची सुटका. बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले होते. कमिशनर गायकवाड स्वतः फोर्स घेऊन तिथे आले होते. मयंक आणि त्यांच्या गुंडांना बेड्या ठोकल्या गेल्या. समीरला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण आर्यनने मध्यस्थी केली. समीरने जे केलं ते मजबुरीत केलं. त्याला मी माफ केलंय, पण त्याला आता या घरात जागा नाहीये. थोड्या वेळाने पिहूची गाडी गेटमध्ये शिरली. गाडीतून विनायकजी बाहेर आले. ते थोडे घाबरलेले होते, पण सुखरूप होते. ईश्वरी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? ईश्वरी, मी ठीक आहे ग बाळा. आर्यनने मला वाचवलं नसतं तर काय झालं असतं माहीत नाही. विनायकजी आर्यनचे आभार मानले. जखमेवरची फुंकर आणि मनातील कबुली. सकाळ झाली होती. पावसाचा जोर ओसरला होता आणि आभाळ स्वच्छ झालं होतं. राजवाडे पॅलेसमध्ये आता एक वेगळीच शांतता होती. शांतता समाधानाची. आर्यनच्या बेडरूममध्ये ईश्वरी बेडवर बसली होती. तिच्या हाताला आर्यनने पट्टी बांधली होती. आर्यन तिच्या समोर बसून तिला स्वतःच्या हाताने सूप पाजवत होता. गरज नव्हती इतकी मोठी रिस्क घ्यायची, आर्यन हळू आवाजात म्हणाला. तुम्ही पण तर माझ्यासाठी तुमचं साम्राज्य द्यायला तयार झाला होतात ना? ईश्वरीने विचारलं. आर्यनने सूपची वाटी बाजूला ठेवली. त्याने ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. ईश्वरी, मी तुला सांगितलं होतं की हे लग्न एक जबरदस्तीची डील आहे. पण आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सुरुवातीला तू केवळ माझ्या जिद्दीचा भाग होतीस, पण आता तू माझ्या जगण्याचे कारण झाली आहेस. आय ॲम इन लव्ह विथ यू ईश्वरी. हे ऐकून ईश्वरीचे डोळे पाणावले. तिने आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मला वाटलं होतं की तुम्ही खूप रागीट आहात, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणूस मी कुठेच पाहिला नाही. आर्यन, मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते आर्यन. त्या दोघांच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण होता. कराराच्या त्या कागदाची जागा आता खऱ्याखुऱ्या प्रेमाने घेतली होती. पिहूची मस्ती आणि फॅमिली रियुनियन. दरवाजावर टकटक झाली तशी पिहू आत डोकावली. बापरे, इथे तर खूप रोमॅन्टिक
वातावरण आहे. दादा, वहिनीचे हात आता रिकामे आहेत. तिला शॉपिंगला नेऊ शकतो आपण. हे ऐकून आर्यन हसला. पिहू, तू कधीच सुधारणार नाहीस हां. कधीच नाही. बरं, खाली या लवकर. आईने खास तुमच्यासाठी नाश्ता बनवलाय आणि आज आबांनी फॅमिली ट्रिप प्लॅन केलीये, पिहू नाचत म्हणाली. खाली हॉलमध्ये सर्वजण जमले होते. आर्यन आणि ईश्वरी सुद्धा खाली येतात. विजयालक्ष्मीने ईश्वरीला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. आजपासून तू या घराची फक्त सून नाहीस तर मुलगी सुद्धा आहेस. आणि आर्यन, तिला कधीही दुखवू नकोस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे हां. सगळेजण खळखळून हसले. राजवाडे पॅलेस आता खऱ्या अर्थाने एक घर झालं होतं. ज्या नात्यांची सुरुवात एका जबरदस्तीने झाली होती, त्याचा शेवट आता एका अतूट प्रेमाने झाला होता. काही दिवसांनंतर आर्यन आणि ईश्वरी पुन्हा एकदा त्याच मॉलमध्ये गेले जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. तिथे आर्यनने पुन्हा एकदा ईश्वरीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. पण यावेळी कोणाचेच दडपण नव्हतं. ईश्वरी, यावेळी हे लग्न जबरदस्तीचं नाही तर माझ्या हक्काचं असेल. पुन्हा एकदा माझ्याशी लग्न करशील का? ईश्वरीने हसून होकार दिला. आजूबाजूला लोक टाळ्या वाजवत होते. नियतीची खेळ किती विचित्र असते ना, हे त्यांना आज पटलं होतं. ज्या धडकेने त्यांच्या आयुष्यात वादळ आलं होतं, त्याच धडकेने त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळवून दिला होता. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.